वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जगदंबा माता की जय। श्रोते हो, सर्वांना सर्वप्रथम मनापासून नमस्कार। वेदव्यासांनी आपल्या धर्मामध्ये 18 पुराण लिहिली, उपपुराण लिहिली। त्यांना वेद असे समोर जाणवले आणि त्या वेदांचं त्यांनी वर्गीकरण केलं। महाभारतासारखं महाकाव्य त्यांनी रचलं। अनेक पुराण, उपपुराण ही सगळी म्हणजे आपल्या सनातन हिंदू धर्माचा मोठा ठेवा आहे। यातलंच एक पुराण म्हणजे देवी भागवत। या देवी भागवतातली एक कथा मी आपल्या समोर मांडणार आहे। आपण बहुश्रुत आहातच, आपल्याला ही माहीत असेलच, तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद घ्यावा ही विनंती। वेदव्यास राजा जन्मेजयाला देवी भागवत सांगतात। कोसल नावाचा एक देश होता आणि या देशामध्ये एक उत्तम चारित्र्याचा ब्राह्मण राहत होता। त्याचं नाव देवदत्त। विद्या विभूषित आहे, लग्न झाले, पत्नी आहे, छान आयुष्य चालले, खाऊन समाधानी आहे। पण आयुष्यामध्ये दुःख आहे, अपत्य नाहीये, संसाराच्या वेलीवर फूल नाहीये। त्यामुळे दोघेही पती पत्नी मनामध्ये दुःखी आहेत। त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे किंवा त्यावेळेला प्रचलित असलेली सगळी वैद्यकीय सेवा म्हणा, औषध पाणी सगळं केलंय, पण काही फळ आलं नाहीये। आता कोणी हितचिंतकांनी सांगितलं की अपत्य प्राप्तीसाठी तू पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ कर। रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे, पुत्र कामेष्टी यज्ञामुळेच राजा दशरथांना प्रभू रामचंद्र आणि त्यांचे 3 बंधू अशी उत्तमोत्तम अशी 4 पुत्र लाभलेले आहेत। आणि त्याप्रमाणे देवव्रतांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं। आता यज्ञ करायचं तर त्याला त्यातलं सगळ्यात उत्तम हवं होतं, म्हणजे व्हॉट एव्हर बेस्ट इज पॉसिबल। आणि त्यामुळे तो तमसा नदीच्या किनारी असलेल्या गोभील ऋषींकडे आला। कशासाठी? तर त्यावेळेला यज्ञामध्ये गायन करून देवदेवतांना जे बोलावलं जातं, स्तुतीपर गायन करून देवदेवतांना जे बोलावलं जातं किंवा त्यांच्या स्तुतीपर जे गायलं जातं, त्यासाठी त्यावेळेचे द बेस्ट म्हणजे गोभील ऋषी होते। देवव्रतांनी त्यांना विनंती केली। ऋषी म्हणाले, आता मी थकलोय, आता माझ्याच्याने हे होत नाही, तर तू मला आग्रह करू नकोस। पण देवव्रताला तेच हवे होते, कारण द बेस्ट। शेवटी त्यांना नाही म्हणवलं नाही आणि त्याच्या खूप आग्रहाला ते बळी पडले म्हणूया, आणि त्याप्रमाणे ते यज्ञासाठी आले। 2-3 दिवसानंतर यज्ञाला सुरुवात झाली आणि ज्या वेळेला ते गायन करायचं होतं ना श्रोते हो, त्यावेळेला नेमका त्यांचा श्वास रोधला गेला आणि पुढचं म्हणताना, पुढची ऋचा म्हणताना असं झालं। त्यामुळे ते कर्म जे आहे ना, ते योग्य प्रकारे झालं नाही। कर्मकांडामध्ये आपल्याला माहिती आहे की जी रीत घालून दिली आहे त्याप्रमाणेच ते कर्म व्हायला पाहिजे, नाहीतर त्याचं योग्य असं फल मिळत नाही। कर्मकांडात चूक झाल्याचं देवव्रताला जाणवलं आणि तो संतापला। तो त्यांना कठोर बोलला, त्याने त्यांचा अपमान केला। वास्तविक देवव्रतांनी सांगितलंच होतं की आता वयाप्रमाणे त्यांना होणार नाही, पण त्याने त्यांचा अपमान केल्यामुळे गोभील ऋषी संतापले आणि त्यांनी त्याला शाप दिला। शाप असा दिला की या यज्ञामुळे तुला पुत्र संतती, पुत्रप्राप्ती नक्की होईल, पण तो पुत्र मूर्ख निपजेल। एका क्षणात देवावर ध्यानावर आला, त्याच्या लक्षात आलं त्याची चूक, त्यांनी लगेच त्यांची माफी मागितली, पाया पडला। म्हणजे आजकाल जसं नेते लोक आज बोलतात व्यासपीठावरनं आणि उद्या म्हणतात मी बोललोच नाही, तसं नाही। माफी मागितली। ऋषी पण कनवाळू दयाळू होते, त्यांनी पण त्याला माफ केलं। म्हणाले
ठीक आहे, काहीतरी चमत्कार होईल आणि तुझ्या पुत्राला विद्वत्ता प्राप्त होईल, तो विद्वान होईल. यथावकाश जगदंबेची कृपा झाली आणि काही दिवसांनी देवव्रताला पुत्रप्राप्ती झाली. त्याचं नाव ठेवलं गेलं उतथ्य. तथ्य आपण म्हणतो ना, तथ्य आहे बोलण्यात, म्हणजे योग्य आहे किंवा सत्य आहे असं बोलणारा जो असेल भविष्यामध्ये त्याचं नाव तो उतथ्य. उतथ्य नाव ठेवलं जातं. दिवसामाशी मुलगा वाढतोय. हळूहळू त्याला शिक्षण द्यायला सुरुवात झाली. गुरुकुलातले गुरु आलेत म्हणा, आई वडील म्हणा, आणि त्यांच्या सगळ्यांच्या एक लक्षात आलं की ह्या मुलाला बहुतेक काही समजत नाहीये. बरं, काही शिकवलेलं म्हणायला सांगितलं तर त्याच्या मुखातनं उच्चारच येत नाही. असं काहीतरी विचित्र आवाज त्याच्या मुखातून येत आहेत आणि शिकवलेलं तो त्याचा उद्गार करू शकत नाहीये. असं वाटलं आज बरं होईल, उद्या बरं होईल, पण काही दिवस गेले, याच्यात काही प्रगती नाही. आणि आता बरोबरची मित्रमंडळी म्हणा, जी कोणी असतील ते त्याला नावं ठेवायला लागली, त्याचा अपमान करायला लागली. आई वडिलांना पण बोलायला लागली. कुठल्याही आई वडिलांना आपली मुलं विद्वत्ता संपन्न व्हावी, त्यांनी छान काहीतरी आयुष्यात करून दाखवावं असंच वाटत असतं ना. तुकोबा म्हणतात ना, कुळी कन्या पुत्र प्रसवे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. कर्तबगार मुलं असतील तर त्याचा भगवंताला सुद्धा हेवा वाटतो म्हणे. इथे असं सगळ्यांचं घालून पाडून बोलणं, फडत फुडत अशी वागणूक. एके दिवशी तर देवव्रताने त्याला काठीने मारायला सुरुवात केली. तुमची पत्नी मध्ये पडली. नका हो लेकराला मारू, एवढंच ते लेकरू यज्ञानंतर झालेले, नका त्याला मारू. ह्याने तिलाही 2 तडाखे दिले. असह्य व्हायला लागलं देवव्रताला. सगळ्यांच्या बोलण्यामुळे त्याला वेदना व्हायला लागली. तीक्ष्ण शब्द बोलती मनास होती वेदना. तीक्ष्ण शब्द बोलती मनास होती वेदना. शब्द तैल करणी जणू दाह साहिना मना. शब्द कर्ण तैल जणू दाह साहिना मना. असह्य झालं हे सगळं आणि एक दिवशी सगळ्याचा त्याग करून हा मुलगा निबिड अरण्यामध्ये निघून गेला. त्या अरण्यामध्ये काय थोडेसे 2-4 ऋषीमुनी राहत होते. तिथेच एक पडकी झोपडी पाहिली आणि मुलगा तिथे राहायला लागला. दिवसभर काहीतरी रानातली कंदमुळं फळं खायचा. तहान लागली की तिथल्याच एका ओढ्याचं थोडंसं पाणी उंजळीत घेऊन प्यायचा. थंडी, वारा, पाऊस वगैरे काही असेल तर त्या झोपडीमध्ये थोडासा पाचोळा, थोडासा चारा, पानं पडलेली असतात ना रानात, ती जमा करून त्याचाच बिछाना करायचा आणि त्याच्यावर झोपायचा. पण आनंदात होता, कारण त्याचा अपमान करणं, त्याला बोलणार कोणी नव्हतं. आणि हे ऋषी मुनीनं त्याच्याशी छान वागायचे. त्याला विचारायचे, कंदमुळं फळं खाल्लीस का? हा. तू पाणी प्यायलास का? हा. त्याला तेवढंच बोलता यायचं आणि तो तेवढं बोलायचा, तो आनंदित असायचा. ऋषी मुनीला तो आवडायला लागला. किती निर्मळ मनाचा मुलगा आहे आणि सत्य बोलतोय, खरं बोलतोय आणि अद्याप नाही मध्यात नाही, त्याचं आयुष्य जगतोय. त्या ऋषीमुनीला तो आवडायला लागला आणि त्यांनी त्याचं नाव उतथ्य जे होतं त्याच्याऐवजी त्यांनी त्याला सत्यव्रत म्हणायला सुरुवात केली. एक दिवशी असा झोपडीच्या बाजूला सत्यव्रत बसलेला होता. बसून राहायचं ना, दुसरं काही करताच यायचं नाही आणि करायचंही नाही, बसून राहिला होता. एवढ्यात काय होतं, लांबून जोरदार धावत एक रांडुक्कर येतं, मोठं मोठं रांडुक्कर धावत येतं आणि त्याच्या तोंडाला कोणीतरी बाण मारलेला होता. त्यातून असं भळाभळा रक्त सांडत होतं. रक्ताळलेला त्याचा चेहरा, असं रक्त सांडत असलेलं ते रांडुक्कर जोरात धावत त्याच्या समोर आलं. आता असं काहीतरी विचित्र पाहिल्यानंतर आपली एक प्रतिक्रिया होते ना, बापरे, असं काहीतरी एक विचित्र पाहिल्यावर प्रतिक्रिया होते. त्याचप्रमाणे ह्या मुलांनी त्या रांडुकराला पाहिलं आणि एकदम ऐ ऐ ऐ असे त्याच्या तोंडातनं उद्गार आले. मी 4दा म्हटलं पण तो एकदाच म्हणाला ऐ, आश्चर्याने, आणि ते रांडुकर पळून गेलं. एका मिनिटात त्याच्या मागोमाग ज्याने त्याची शिकार केली होती तो पारधी धावत आला आणि तो या मुलाला म्हणाला, सांग सांग, माझी शिकार कुठे गेली, माझं सावज कुठे गेलं, मी मारलेलं डुक्कर कुठे गेलं, तू बसलास ना इकडे आणि तू खरं बोलतोय, सांग. या मुलाने त्याच्याकडे पाहिलं. अत्यंत पवित्र मनाचा, संपूर्ण निर्मळ असलेला, मनाने शुद्ध असलेला, कुठल्याही प्रकारची दुष्ट भावना मनात नसलेल्या ह्या मुलाकडनं ऐ या अक्षराचा उच्चार झालाय. श्रोते हो,
जगदंबेची काही बीज मंत्र आहेत, एका अक्षराचे. ऐम हे तिचं सारस्वत बीज आहे. आणि हे ऐम पण तो पूर्ण म्हटला नाही बरं का, ऐ म्हणला. पण त्या निर्मळ मनातनं आलेल्या ऐमुळे जगदंबा प्रसन्न झाली आणि तिने सरस्वतीच्या रूपाने त्याच्या जिव्हेवरती वास केला. त्या मुलाच्या मुखात आलंय, अहो व्याधम सर्व कार्यार्थम किम पृच्छसी पुनः पुनः या ब्रूते सा न पश्यती या पश्यती सा न ब्रूते. अरे व्याधा, ज्या वाणीला दिसत नाही पण ती बोलू शकते, आणि ज्या डोळ्यांना दिसतं ते डोळे बोलू शकत नाही, आणि यांचा संबंध मला लावायचा नाहीये. त्याला काही कळलं नाही, तो निघून गेला. हे वाक्य तिथूनच जाणाऱ्या एका ऋषीच्या कानावर पडलं आणि तो म्हणाला, बाप रे, न्यायशास्त्रातला अत्यंत प्रगल्भ असा हा श्लोक या मुलाने म्हटलाय. तो धावत धावत गावात गेला आणि त्यांनी सगळ्यांना ही बातमी सांगितली. अरे, कोणीतरी ऋषी आहे हा मुलगा. भरा 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 सगळे धावत आले. त्याच्यामध्ये देवव्रतही आला. देवव्रत म्हणजे याचे वडील. आणि सगळ्यांनी पायापुढे विचारायला सुरुवात केली. आणि घडा 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 या मुलाने सगळ्या वेदांचं पठण करून त्या सगळ्याचा अर्थ सांगायला सुरुवात केली. अहो, सरस्वतीच प्रसन्न झाली होती ना त्याला. ते बघून देवव्रताच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. तिने जवळ येऊन आपल्या त्या बाळाला मिठी मारली, आलिंगन दिलं आणि विचारलं, बाळा, तू कधी शिकलास रे हे सगळं आणि कुठे शिकलास? तो म्हणाला, बाबा, मी नाही हो शिकलो. माझ्या मुखातनं फक्त ऐम मधलं अर्धवट असं ऐ या बीजाक्षर मंत्राचा उच्चार झाला आणि जगदंबा प्रसन्न झाली. श्रोते हो, त्याला का प्रसन्न झाली? तो अत्यंत निर्मळ मनाचा होता. हेवेदावे म्हणा, वाईटपणा म्हणा, असं काहीच त्याच्या मनात नव्हतं. तो संपूर्णपणे स्वच्छ, शुद्ध असा अत्यंत निर्मळ मुलगा होता. आणि म्हणून त्याच्या मुखातनं जे ऐ आलं ते जगदंबेला भावलं. प्रसन्न झाली जगदंबा आणि तिने त्याच्या मुखामध्ये वास केला. श्रोते हो, आपणही अशीच जगदंबेची मनापासून स्वच्छ अंतःकरणाने मनापासून प्रार्थना करूया, तिला पूजूया आणि सांगूया, हे जगदंबे, जसं तू त्याचं कल्याण केलंस तसंच तुमचं आमचं सगळ्यांचं कल्याण कर. इथेच वेळेमध्ये जगदंबा माता की जय.